औपचारिक पत्र लेखन म्हणजे फॉर्मल लेटर्स आणि अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल लेटर्स. सगळ्यात आधी आपण औपचारिक पत्र लेखन शिकूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, लक्ष द्या. हा, अनौपचारिक तसं जास्त लिहू पण नका. औपचारिक मध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळवता येतात इझिली. लिहावं कमी लागतं, वेळ कमी लागतो. फक्त तुम्हाला जी आहे ती लिहायची पद्धत जर माहीत असेल व्यवस्थित तर तुम्हाला खूप इझिली मार्क्स त्याच्यामध्ये मिळतात आणि सोपे सुद्धा विषय असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, सगळ्यात आधी विषय देते, विषय लिहा. औपचारिक पत्र लेखन विषय काय आहे बघा. लिहा. याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी आज लिहूया मागणी पत्र. काय लिहूया? मागणी पत्र. मागच्या वर्षी परीक्षेला आलं होतं मागणी पत्र. नाही नाही, SSC चं आहे. मागणी पत्रामध्ये लिहा. तूने बोला ना क्यों. विषय लिहा. शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. विषय आहे या शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. शाळेमध्ये जे आहे ते वृक्ष लागवड करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही रोप मागवत आहात कोणाकडून. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला हे जे पत्र आहे ते लिहायचं आहे. त्याच्यामध्ये आता रोप कोणाकडून मागवायचे, ते किती प्रमाणात मागवायचे हे सुद्धा आपण मेन्शन करूयात. ठीक आहे, विषय एवढा लिहून घ्या. हां, लिहा इथे. झाडे लावा. झाडे जगवा. त्या तुम्ही ज्यांच्याकडून हे मागवत आहात रोप, त्या ट्रस्ट किंवा त्या जागेचं किंवा ती जी काही जागा आहे, ती जी काही नर्सरी आहे, उद्यान आहे, त्याचं नाव लिहायचे. आता तुम्ही ते नाव त्या परीक्षेमध्ये किंवा परीक्षेमध्ये लिहित असताना चौकटीमध्ये तुम्हाला ते नाव दिलेलं असतं तेच वापरायचं. ठीक आहे, असं चौकटीमध्ये तुम्हाला जी माहिती दिली आहे तीच वापरायची. हां, वसुंधरा उद्यान, पिंपरी, यांच्याकडून तुम्ही जे आहात. आता मी तुम्हाला नाव सुद्धा देते की तुम्ही काय, तर इथे लिहा. अमोल / अनुजा
राव राव कुठे आहे सिद्धेश? राव अमोल ऑब्लिक अनुजा राव, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मागणी पत्र लिहा. वरती विषय दिलेला आहे की मागणी कोणत्या गोष्टीची आहे? वृक्ष मागवायची आहेत, रोपं मागवायची आहेत. वृक्षारोपण करण्यासाठी रोपं मागवायची आहेत. दिसतंय ना मागे? पूनम कुठे? हाँ, काम भी तो वैसे किया करो. 3 जून 2024. हा टाका किंवा ही टाकली तरी चालेल, काही अडचण नाही. हा अच्छा, आजची डेट टाकू का मग? काय हरकत नाही, आज ही लिहिली तरी चालेल, असं काही नाही. बघा आज काय 19 आहे ना, 19 जुलै 2024. त्याच्यामध्ये लिहा इथे जे आहे प्रति, काय लिहिणार आपण इथे? प्रति माननीय व्यवस्थापक, माननीय व्यवस्थापक, लक्ष द्या इकडे. माननीय व्यवस्थापक काय नाव लिहिणार बाळा? हे बघा इकडे दिलंय वसुंधरा उद्यान. माननीय व्यवस्थापक कुठले? वसुंधरा उद्यान. हा पिंपरी. आता इथे मी पिंपरीच्या पुढे थोडंसं वाढवते, पुणे लिहा इकडे. पिंपरी पुणे, आणि इकडे थोडं पिन कोड लिहिते, तेवढं लिहून घ्या ऍडजस्ट करून. तुम्हाला लिहायचं तर लिहा, तसं काय नाही. फुल स्टॉप द्यायचा इकडे, एवढं लिहून झाल्यानंतर पूर्णविराम. पुढे लिहा विषय. हा विषय आहे शाळेत, शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी, शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची, शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र. इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांच्या? काय केलं सुरुवातीला? दिनांक लिहिली, प्रति, माननीय व्यवस्थापक, ज्यांना आपण पत्र लिहित आहोत ते. कोणाला लिहितोय आपण? ज्यांच्याकडून आपल्याला वृक्ष लागवडीसाठी रोपं मागवायची आहेत ते. त्यांचा आपल्याला पत्ता इकडे दिलेला असतो, दिलेला आहे. ते आहे वसुंधरा उद्यान पिंपरी पुणे. तोच पत्ता इथे लिहायचा, वसुंधरा उद्यान पिंपरी पुणे. एवढं लिहून झाल्यानंतर इथे जी आहे जागा रिकामी राहील. त्यानंतर लिहायचं विषय. विषय काय आहे? तर शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे हे पत्र. ठीक आहे? कशासाठी आहे?
शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या. पुढे बघूया मग. नाही महोदय, झालं एवढं. दार वाजवताय का कोणी? थँक्यू. बघू बाळा कसं लिहिलंय ते. ठीक आहे, छान लिहिलंय. तुझं दाखव, बुक दाखव आयुष. शैलेश, अजून झालं नाही लिहून? लिही चल. बघू कसं लिहिलंय. असं का अक्षर का असं? चांगलं काढ थोडं. हो, तुझं दाखव बाळा. आरुष, असं नाही लिहायचं, नीट लिही. बघ किती काय काय चुकलंय. हे बघ इथे चुकलंय की नाही. वृक्षारोपण तू कसं लिहिलंयस, आहे की नाही? इकडे छान. उनका नाम दिया होगा तो वो भी लिख सकते हैं. बघू, छान. 11 केलेस तू 19च्या जागी. अच्छा चालेल. मागणी करणारे पत्र नाही लिहिलंय पुढे. हा, पानांवर वही कुठे? असं नाही चालत. मागणी करणारे पत्र काय लिहितोयस? अजून मागेच आहेस का? इकडे लिहिलंय, दाखवा. वही कुठे आहे बाळा तुझी? ती वही नाहीये का? मराठीची वही नाहीये ती? छान, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. नेत्रा, गुड, छान. छान, गुड. चला आता पुढे लिहा. तर बघा पुढे लिहा. माननीय महोदय, इथे आपण एक ओळ सोडणार आहोत. माननीय महोदय, कॉमा करायचा. त्याच्यामध्ये लिहा, मी अमोल ऑब्लिक अनुजा राव. हा लिहा ना. मी अमोल ऑब्लिक अनुजा राव. हा, ते तुमच्यावर डिपेंड आहे कोणाला काय लिहायचं ते. ठीक आहे. नूतन मराठी विद्यालय औंध या शाळेचा हा मग औंध कुठे? पुण्यातच आहे ना. वसुंधरा उद्यान पिंपरीला आहे. वो जगह किधर है? हम किधर से लेटर भेज रहे हैं? हमारा एड्रेस हम किधर है? या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी हा. या नात्याने
हाँ अपनास। इधर सुने दीदी, हाँ ये बंगाली में कुछ तो बोला दीदी। ये रिकॉर्ड हो रहा है यार, तुम लोग थोड़ा शांत रहो। दीदी अब नहीं डालने वाले। पत्र पाठवत आहे। ये इतना लिखो, उसके बाद हम कट करते, सुनो ना। ये आपका इस पे है क्या चैनल अपना वेबसाइट ग्रामर का पत्र का हुआ ये टाइप को कर रहे वापस ये मराठी वाला है, हिंदी का किया है। मराठी का आपको वापस करना पड़ेगा नहीं राजन पागल हो जाएगा हाँ ना हाँ काम नहीं कर रहा है चला लिहा। मी अमोल अब्लिक अनुजा राव। बैठ ना। हाँ वो भी है, लैपटॉप के किधर बैठे गए गाली पड़ेगी। हाँ देंगे मेरे को हाँ अमोल अब्लिक अनुजा राव नूतन मराठी विद्यालय औंध या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र पाठवत आहे। एवढं लिहिलं। हाँ हाँ बोल उनको आने के लिए। हाँ पिएगा चाय? किसको? चाय वाले को? चाय वाला इतना लेट क्यों सिमरन? सिमरन वाई यू लेट? ठीक है बस अब पटकन चला। नहीं 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 मैं रिटर्न में ही देती हूँ। बहुत सारी गलतियाँ होती है फिर वो ग्रामर की। हाँ जब मैं आपको होमवर्क में दूंगी ना वो आप लिखना, ठीक है? अभी तो लिख के देना होगा। इट्स नॉट सेटिंग प्रॉपरली। चलो आगे बढ़ो। इसके आगे वाला जो पार्ट है वो यहाँ लिख रही हूँ, ठीक है? हाँ ठीक आहे। अब देखिए लक्ष द्या। आपल्याला सांगितलंय की रोप मागवण्यासाठी आपण जे पत्र लिहितोय आपल्याला नाव दिलेलं आहे, आपण लिहिलं इथे। पहिल्या पार्ट मध्ये आपण इंट्रो दिलाय की मी अमोल अथवा अनुजा राव नूतन मराठी विद्यालय औंध या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी किंवा या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी। आलं लक्षामध्ये? मुली काय लिहितील? या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र पाठवत आहे। पुढे लिहा। प्रतिनिधी म्हणजे हेड बॉय। पुढे लिहा। आमच्या शाळेच्या बागेत हाँ हाँ नहीं नहीं फक्त पॅराग्राफ। आम्ही फुलझाडे व काही औषधी वनस्पती लागवड करू इच्छितो। आमच्या माहितीप्रमाणे
आपल्या वसुंधरा उद्यानात गुलाब, जास्वंद, अश्वगंधा, उसका नाम है ना सुपारी का। तुळस, कोरफड अशी अनेक रोपे उपलब्ध आहेत. तरी आमच्या शाळेतल्या बागेसाठी शाळेतील लिहा इथे, शाळेतल्या नको, शाळेतील रोपांची मागणी करावयाची आहे. हे रफ करू. पहिले रफ किया. रोपांची नावे व संख्या खालील प्रमाणे. इथे लिहा गुलाब 10. आता 10 क्वांटिटी आहे, मग मराठीमध्ये त्याला नग असं म्हणायचं. काय म्हणायचं? नग. काय म्हणायचं? नग. जास्वंद 5 नग, तुळस 5 नग, कोरफड 3 नग, अजून काय होतं? अश्वगंधा 2 नग, अजून काय मागवू इच्छिता? कडुलिंब, कडुलिंबाचं 10 नग. खाली लिहा या प्रमाणात आम्हास उपलब्ध रोपे उपलब्ध करून द्यावी ही विनंती. पहिले हे तर लिहा. लिहून घ्या. चला बैठो बैठो, शांति तो रखो थोड़ा. लिखा बेटा, लिहा पुढे. लक्षात घ्या, अजून एक पद्धत असते ज्यामध्ये तुम्ही ह्याला असं टेबल पण करू शकता बरं का. असा एक टेबल याला बनवू शकता आणि इथे फक्त मी डॅश डॅश करून जे लिहिलंय तर इथे लिहिलं जातं बघा. इथे लिहिलं जाणार रोपांची नावे आणि इथं लिहिलं जाणार संख्या. आलं लक्षात? असं सुद्धा तुम्ही करू शकता किंवा डायरेक्टली असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. जर असं थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं, दिसायला छान वाटतं, सुव्यवस्थितपणा, तर
हितासाठी असं लिहिलं जातं. पुढे लिहा. आता हा शेवट असणार आहे. आपला विश्वासू कॉमा काय नाव लिहिलं तुम्ही? अमोल राव. हा बाळा तुम्ही जर सरांना लिहित असाल तर आपला आज्ञाधारक, आपला विनम्र, आपला आज्ञाधारक है ना. अजून तुम्ही जेव्हा अनौपचारिक पत्र लिहितात तुमचा लाडका असंही लिहितात, तुमचा प्रिय. माझा काय संबंध आता. कुठल्या शाळेचा विद्यार्थी आहे हा? नूतन मराठी विद्यालय. शाळा कुठे? औंध, पुणे. ईमेल आय डी लिहायला विसरू नका शेवटी. ईमेल आयडी पण असतं. हा काही लिहू शकता त्याच्यामध्ये, असं जरुरी नाही आहे आपला ओरिजिनलच लिहायचा म्हणून. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही हे लिहिता ना तर एक लक्षात ठेवायचं की एक प्रकारे तुम्ही ना एका लिमिटच्या बाहेर असं खूप एक लाईन छोटी एक लाईन खूप मोठी असं लिहायचं नाही. ते व्यवस्थित दिसत नाही लिहिताना. ठीक आहे. आणि तसं फॉर्मॅट पण नाही आहे लिहिताना. जवळपास हे लक्षात ठेवा की जवळपास सगळं एकाच रेषेत आलं पाहिजे. आता विद्यार्थी प्रतिनिधी तर नाही बसत आहे, खाली लिहा. जरुरी नाही आहे की ह्याला एकच लाईन मोठी होईल ना, बाकी सगळं छोटं होईल, मग ते व्यवस्थित राहणार नाही. हा लिहा. हा ते काही लिहिलं तरी चालेल, असं काही नाही. आता इथे लिहा अनुजा@006. काहीतरी लिहायचं आपलं इथे. जे नाव दिलं त्याच्या रिलेटेडच एक ईमेल आय डी लिहायचा. ओके. आपला जो खराखुरा आहे तो लिहायचा नाही. नाही नसलच माहिती, सांगतीये तुम्हाला. इथे नाव दिलंय ना तेच लिहा. अमोल, अनुजा, सुजाता, रवीना, प्रवीण, काय असेल ते तेच लिहायचं. हां ABC लिहिलं तरी चालेल. का टाळ्या वाजतायत मागे? नीरज लिहून झालं का हे? कुछ अच्छा नहीं लग रहा. बोर बोर अजीब सा लगता है किसी के साथ. कोई नहीं है ऐसा लग रहा है. नहीं ऐसा भी नहीं रहा. कैसा लग रहा है वो तो बता. नहीं मालूम. ये चलता मेरे साथ. कुछ बोलो तो पता नहीं चलता क्या होता है. क्यों? सच्ची रीजन अभी तक नहीं मालूम. अचानक से ऐसा फील होता है. क्या हो रहा है मेरे साथ? मरने का फील होता है ना. सच्ची ना. हाँ हाँ लिख दो फिर. दीदी वो 006 है. आगे 9 लगाओ. चला अजून एक लिहा. अजून एक प्रश्न लिहा. तो तुम्हाला लिहायचंय आता. ठीक आहे. घरी लिहून आणायचंय. हे झालंय ना. हे रफ करू का इथे? हे खोडून देऊ का इकडे? एवढं कसं डार्क आहे हे? पुसलंच जात नाही. ठीक आहे ना. होतंय, जाऊ दे. आता
तुम्ही हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे, घरी लिहून आणायचं आहे हे पत्र, ठीक आहे. SSC ज्यांना मराठी आहेत. काय नाही लिहून देते, लिहित नाहीत, बघितलं मी बऱ्याच जणांना लिहिण्याचा प्रॉब्लेम आहे. हा असंही लिहिलं तरी चालतं. हा हेच अच्छा. PM रिया ऑब्लिक राज सावंत, ठीक आहे. आलं लक्षामध्ये. पत्राचा विषय आहे की तुमच्या भागामध्ये नागपूर, इथे तुम्ही नागपूरसाठी अजून ॲड्रेस पण लिहू शकता. आदर्श नगर नागपूर, आदर्श नगर नागपूर महाराष्ट्र. रिया सावंत किंवा राज सावंत या नात्याने म्हणजे यांकडून हे पत्र लिहिलं जात आहे. कोणाला तर महानगरपालिकेला, नागपूर महानगरपालिकेला हे पत्र लिहून कळवायचं आहे की ह्या विभागाची किंवा ह्या परिसराची नियमित साफसफाई करा, कचराकुंडी व्यवस्था करा, असं विनंती पत्र लिहायचं आहे. आत्ता जे आपण लिहिलं झाडे मागवण्याचं ते मागणी पत्र होतं. येस, ठीक आहे.